तळणी सर्कलमधील पूर्णा नदीकाठच्या वाघाळा टाकळखोपा या रस्त्यांवर दिनांक 19 जानेवारी रोजी मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारे एक टिप्पर महसूलच्या पथकांनी पकडले असून 3 टिप्पर रस्त्यांवर वाळूचे ढीग रिचवून पळून जाण्यात यशस्वी झालेत। पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा या गावच्या हद्दीतून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक चालते। रविवारी रात्री अचानक मंठा महसूलचे पथक समोर आल्यामुळे एकामागून एक 3 ते 4 टिप्पर चालकांनी कारवाईच्या भीतीपोटी अचानक वाळू रस्त्यांवर रिचवून सुसाट पळ काढला। यामध्ये एक टिप्पर पकडले गेले तर 2 ते 3 टिप्पर पळून जाण्यात यशस्वी झाले। या संदर्भात तळणी मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांना विचारले असता मी बाहेरगावी आहे, मंठा नायब तहसीलदार यांनी कारवाई केली पण ते माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। किर्ला, टाकळखोपा, उसवद या मार्गांवर बिना क्रमांक वाळू वाहतुकीचे टिप्पर भरधाव वेगाने वाहतूक करतात। रात्रीच्या वेळी टिप्पर अंगावर घालून जीवितास धोका निर्माण केल्याची तक्रार शेतकरी अनिल सदावर्ते यांनी मंठा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।